बहुत सुकृताची जोडी, 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 बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, आवडी म्हणून विठ्ठली आवडी, आवडी. तोहा विठ्ठल बरवा, बरवा, तोहा विठ्ठल बरवा. विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडे, आवडे. तोहा विठ्ठल बरवा, बरवा, तोहा विठ्ठल बरवा. सर्व सुखाची आगर, सर्व सुखाची आगर, वापर कुमारी विवरा, वापर कुमारी विवरा. तोहा विठ्ठल बरवा, बरवा, तोहा विठ्ठल बरवा. बापर कुमादेवीवर, बापर कुमादेवीवर. तोहा विठ्ठल बरवा, बरवा, तोहा विठ्ठल बरवा. तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा. तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, बरवा, तोहा माधव बरवा. जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, 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 हरि जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, जय जय राम हरि, जय दोन्ही साजी राम कृष्ण नामे दोन्ही साजे, राम कृष्ण नामे दोन्ही साजी, राम कृष्ण नामे दोन्ही साजे. हृदय मंदिरे स्मराकार, हृदय मंदिरे स्मराकार, स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे. आपोली आपण करा सोडवा, आपुली आपण करा सोडवला, आपोली आपण करा सोडवा, आपुली आपण करा सोडवला. संसार बंधन तोडावे गी, संसार बंधन तोडावे, तोडावे गे संसार, तोडावे गे. ज्ञानदेव ज्ञानी राम
देवधारी राम कृष्ण माळा ज्ञान देवधारी राम कृष्ण माळा देवधारी राम कृष्ण माळा हृदय जिवाळा श्रीमूर्ती रया हृदय जिवाळा श्रीमूर्ती रया राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे हृदय मध्ये रे स्मरा हृदय मध्ये रे स्मरा रे आपोली आपण करा सोडवणा आपोली आपण करा सोडवणा हृदय मदीरी स्मरा करे आपुले आपण हरा सोडवणा आपुले आपण हरा सोडवणा संसार बंधन तोडावे गे तोडावे गे तोडावे
संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावेगी संसार बंधन संसार बंधन संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावेगी संसार बंधन संसार बंधन तोडावेगी 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 संसार बंधन तोडा तोडा तोडावेगी 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 संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावेगी संसार बंधन संसार बंधन तोडावेगी बंधन तोडावेगी तोडावेगी संसार बंधन संसार संसार बंधन तोडावेगी 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 तोडावेगी
sani sani re sani re sani sani re sani re sani da ba ma ga re ga ma da ga ma sani sani re sani re sani sani re sani re sani sani re sani re sani da ba ma ga re ga ma da ga ma sani sani re sani re sani sani re sani re sani sani re sani re sani da ba ma ga re ga ma da ga ma sani बंधन तोडावेगे संसार बंधन तोडावेगे आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपोली आपण करा सोडवना संसार बंधन तोडावेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया आपुली आपण करा सोडवाना संसार बंधन तोडावेगी समचरण सरोजं चंद्रनीलांबुदाभं जगन्निहितपानिं मंडनं मंडनाना तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदा यदबलासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञजीवोद्धरार्धावतारं कलङ्कं कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति
नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यास योगम् मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यम् नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम् संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितोऽयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिदुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणीं वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे केली या स्मरण हो या सकळ विद्येंचे अधिकरण तिची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी। अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराज मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्मस्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज माऊली श्रीमंत श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। दिघे पाटील परिवाराचं भूषण स्वर्गीय हरिभक्तीपरायण बाबूराव रामजी पाटील दिघे यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद उपस्थित व्यासपीठावरील सर्व टाळकरी महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व सगळे सोयरी आप्तेष्ट नातेवाईक दुःखांकित दिघे पाटील परिवार आणि दिघे पाटील परिवाराचा मित्र परिवार आज या ठिकाणी दिघे पाटील परिवाराचं भूषण स्वर्गीय हरिभक्तीपरायण बाबूराव रामजी दिघे पाटील यांचं प्रथम पुण्यस्मरण आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करतायत। मातोश्री गंगा भागीरथी पुंजाबाई माधवराव पाटील दिघे, सोमनाथ माधवराव पाटील दिघे, रामनाथ माधवराव पाटील दिघे, शांताबाई रामदास पाटील वरपे, अनिताताई ज्ञानदेव पाटील कोकणी, सुमनताई अशोकराव पाटील कासार, प्रथमेश सोमनाथ पाटील दिघे, ओंकार सोमनाथ पाटील दिघे आणि ऋत्विक रामनाथ पाटील दिघे, समस्त दिघे पाटील परिवार या परिवाराच्या वतीनं आज स्वर्गीय हरिभक्तीपरायण बाबूराव रामजी दिघे पाटील यांचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न होते। सोमनाथ दादा आणि रामनाथ दादा या दोघांच्या आग्रहास्तव आजच्या कीर्तन सेवेचा आलेला हा योग आहे। मागेही एकदा या कार्यालयामध्येच सोमनाथ दादांच्या आणि रामनाथ दादांच्या आग्रहास्तव सेवा संपन्न झाली। त्या माध्यमातून आजही पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा स्वर्गीय बाबूराव दादांच्या सेवेचा योग आला।
हा योग घडून आणणारं गोड व्यक्तिमत्व श्री क्षेत्र तळेगाव दिघेमध्ये साऊंड सिस्टीमच्या बाबतीमध्ये ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं. महाराष्ट्रातील जेवढ्या साऊंड सिस्टीम आहेत त्यांच्यामध्ये पहिल्या 10मध्ये ज्यांचा क्रमांक लागतो ते आपल्या गावचं भूषण हरिभक्तीपरायण दत्तात्रय भाऊ दिघे पाटील. आशा साऊंड्स अँड मंडप डेकोरेशन नावानं त्यांचं युनिट महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. दत्तूभाऊंच्या प्रेमास्तव तळेगाव दिघे गावामध्ये परिसरामध्ये बऱ्याच सेवा संपन्न झाल्या. दत्तूभाऊचं माझ्यावर भावासारखं प्रेम आहे. गेली 10-12 वर्ष झाले हे प्रेम सातत्यानं टिकून आहे. वारकरी संप्रदायामध्ये अतिशय नम्रतेनं आणि श्रद्धेनं सेवा करणारं व्यक्तिमत्व म्हणजे दत्तूभाऊ दिघे आहेत. मी त्यांना वंदन करतो. हे संपूर्ण नियोजन त्यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झालं. व्यासपीठावरील उपस्थित सर्व टाळकरी आणि गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये वारकरी संप्रदायाचं भूषण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य भजन सम्राट हरिभक्तीपरायण वैभवजी महाराज वेलजाळी, मी आपल्याला वंदन करेल. त्याचबरोबर सद्गुरू श्री नारायणगिरीजी गुरुकुलातील गुणवंत विद्यार्थी, अल्पावधीमध्ये ज्यांनी गायन क्षेत्रात गडूझेप घेतली आणि गायन क्षेत्रामध्ये स्वतःच्या चांगल्या गोड गायनानं आणि गोड स्वभावानं चांगला ठसा उमटवला, असे गोड व्यक्तिमत्व गोड गायनाचार्य हरिभक्तीपरायण वैभवजी महाराज भराडे. आज 2 वैभव दादा आहेत, दोघांनाही वंदन आहे. मृदंगामध्ये ज्यांचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नाव पोहोचलं, ज्यांचा मृदंग महाराष्ट्रभर गाजतोय, ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंगमणी आणि सद्गुरू श्री नारायणगिरीजी गुरुकुलातील मृदंगाध्यापक हरिभक्तीपरायण आमचे सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व राहुलजी महाराज शिंदे. मी गुरुजींनाही वंदन करतो. विनेकरी बाबांना वंदन, माझ्या मातेला वंदन करेल. चोपदार महाराज आहेत आणि श्री संत हरिबाबा वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र वडांगळी या संस्थेतील सर्व विद्यार्थी आणि त्यांना घडवणारे आदरणीय हरिभक्तीपरायण कांदळकर महाराज. कांदळकर महाराजांची ही विद्यार्थी आहेत. प्रभाकर दादाही बसलेले तिथं. आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य, आपल्या परिसराचे भूषण प्रभाकर दादाही उपस्थित आहे, त्यांनाही वंदन आहे. श्री क्षेत्र वडोदरीचे ज्येष्ठ नागरिक, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण मुरलीधर पाटील वेताळ तात्या, तुम्हालाही वंदन आहे. गायनाचार्य वडझरी भजनी मंडळाचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण दत्तात्रयजी महाराज सुपेकर, आपल्यालाही वंदन आहे. आपण सर्वजण या परिवारावर प्रेम करणारी नातेवाईक मंडळी, पाहुणे मंडळी उपस्थित आहात. गावातील समोर बसणारी सर्व ज्येष्ठ मंडळी, तळेगाव दिघे गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी माझ्या समोर बसलेली आहेत. मी आपल्या सगळ्यांना श्रद्धेनं वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पाया या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. मस्तक हे पाया या वारकरी संतांचा, या वारकरी स्वर्गीय बाबुराव दादांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. या परिवाराच्या वतीने अतिशय सुंदर नियोजनामध्ये
हा समारोपाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. दादांची पुतणी सोमनाथ दादा, रामनाथ दादा आणि संपूर्ण परिवार, दिघे पाटील परिवार हा संपूर्ण विधी या ठिकाणी संपन्न करतात. आज स्वर्गीय बाबुराव दादांचा आत्ममुक्ती दिन आहे. याला शास्त्रामध्ये आत्ममुक्ती दिन म्हणतात. आत्म्यानं देहाचा त्याग केल्यानंतर काही विधी त्यांच्या पुढील पितरांकरवी यथासंगरित्या संपन्न करायचे आहेत. त्यामध्ये आत्म्यानं देहाचा त्याग केला की पहिला विधी होतो अंत्यविधी, दुसरा विधी होतो रक्षा विसर्जन विधी, तिसरा विधी होतो दशक्रिया विधी, चौथा विधी होतो 13वा विधी, 5वा विधी होतो मासिक श्राद्ध आणि समारोपाचा विधी होतो वर्षश्राद्ध. वर्षश्राद्ध संपन्न झालं की तो दिवस म्हणजे त्या आत्म्याचा आत्मामुक्ती दिन. विठ्ठल 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 एक वर्षभर ही पिंडदानादी कर्म आम्ही करत असतो. धर्मसिंधू नावाच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे की जोपर्यंत श्राद्धाचं पिंडदान होत नाही तोपर्यंत प्रभाकर दादा आत्मा या इह लोकातनं मुक्त होत नाही. पिंडदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचं कारण पिंडदान राहून गेलं, चुकून राहिलं, झालं नाही तर त्याचा परिणाम त्या परिवाराला भोगावा लागतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्लोक आलाय, शंकरो नरकायैव कुलज्ञानां कुलस्य च पतन्ति पित्रो मेषा लुप्तपिण्डोदकक्रिया शंकरो नरकायैव कुलज्ञानां कुलस्य च पतन्ति पित्रो मेषा लुप्तपिंडोदकक्रिया. अर्जुन म्हणतात, प्रभू जर कौरवांचं पिंडदान राहिलं तर त्याचा दोष मला लागेल, त्याचा त्रास मला होईल, म्हणून मी युद्ध करत नाही. विठ्ठल विठ्ठल पिंडदान आहे आणि पिंडदानाच्या दिवशी ज्ञानदान, वस्त्रदान, सेवादान, संकल्पदान ही सर्व दान संपन्न होतात. आपण 13व्याच्या दिवशी संकल्प सोडले असतील बा. 13व्याच्या दिवशी ब्राह्मण गुरुजी येतात आणि आपल्याला विचारतात, वैभव दादा की तुम्ही स्वर्गीय दादांच्या प्रित्यर्थ कोणता पदार्थ सोडता, बोला कोणता. मग कोणी चहा सोडला, कोणी दूध, कोणी कॉफी, कोणी पुरणपोळी, कोणी भात, कोणी शेवग्याचे शेंगा, कोणी कांद्याचे भजे, कोणी काय तर कोणी काय. मी परवा एका मित्राला विचारलं होतं, राहुल दादा, त्याच्या आजोबाचं पुण्यस्मरण होतं. मी म्हटलं, आजोबा करता तू काय सोडलं होतं, कोणता पदार्थ सोडला? त्यांनी सांगितलं, महाराज मी भोपळा सोडला. जर भोपळ्याची त्याची वर्षभर भेटच झाली नाही तर भोपळा सोडला काय आणि नाही सोडला काय? ते सोडण्याचा हेतू काय, पदार्थ का सोडायचा? जर स्वर्गीय बाबुराव दादांना चहा आवडत असेल, दूध आवडत असेल तर आम्ही चहा सोडावा. त्याचं कारण दिवसभरातनं 10-5 वेळेस चहा समोर येतो आपल्या, आणि चहाचा आग्रह झाला की आपल्याला स्वर्गीय दादांची आठवण झाली पाहिजे. मी दादा करता चहाचा त्याग केलेला आहे, त्यांचं स्मरण व्हावं हाच उद्देश असतो. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद कशातनं मिळतात? वडीलधाऱ्यांचं स्मरण झालं की त्यांचे आशीर्वाद मिळून जातात.
मुरलीधर तात्या, वडीलधाऱ्यांना दुसरी कशाची अपेक्षा नसते. वास्तविक पाहता ज्या वडीलधाऱ्यांमुळे आपण घडलो ते कधी मुखातनं म्हणत नाही की तुला मी घडवलं म्हणत नाही कधी. नाही, आई वडील आजी आजोबा यांची परिवारातली जी भूमिका आहे ती निस्वार्थ आहे. राहुल दादा, क्लास 1 ऑफिसर होतात मुलं. क्लास 1 ऑफिसर झाल्यानंतर स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड छापतात. स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड छापणारे मुलं भेटले, पण ज्या मुलाला वडिलांनी क्लास 1 ऑफिसर केलं ते वडील कधी व्हिजिटिंग कार्ड छापत नाही. की माझा मुलगा तहसीलदार आहे, एवढं माझं कार्ड राहू द्या असं म्हणत नाही. मुलं घडतात, अभ्यास करतात, पण त्यामागे जे परिश्रम असतात, जो त्याग असतो तो वडीलधाऱ्यांचाच असतो. घरातील आई आणि घरातील वडील हे 2 स्तंभ असतात. आई हे घरातील पालनीय तत्व आहे आणि वडील हे घरातील संरक्षणीय तत्व आहेत. आईने स्वयंपाक बनवला, त्याग सांगू तुम्हाला, आईने स्वयंपाक बनवला तर सगळ्यात पहिले जेवणाचा अधिकार कोणाचा आहे? आईचाच आहे. जिने स्वयंपाक बनवला तिने जेवायला पाहिजे ना सगळ्यात पहिले. जेवते का आई? घरातील सगळ्यांना जेवू घालते. प्रसंगी तिची जेवणाची वेळ येईपर्यंत शिल्लक स्वयंपाकही राहत नाही. सगळ्या परिवाराचं पोट भरल्यानंतर जिचं आपोआप पोट भरतं ती घरातील आई असते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वडील हे संरक्षणीय तत्व आहेत. प्रभाकर दादा लेकरांकरता स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवतात. या जगातले वडील लेकरं घडले पाहिजेत, लेकराचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. 2023ला वडिलांच्या खात्यावर 50 लाख रुपये साचले. किती लाख रुपये? 50 लाख. वैभव दादा 50 लाख रुपये पाहिले वडिलांना, आनंद झाला. सगळ्यात एवढी मोठी रक्कम पहिल्यांदा आपल्या खात्यावर जमा झाली आणि एवढे परिश्रम केले. बऱ्यापैकी कापूस पिकला, मकाचंही चांगलं उत्पन्न मिळालं, सोयाबीनसुद्धा चांगली झाली. 50 लाख रुपये निव्वळ शिल्लक आहे, सगळा खर्च जाऊन. कीर्तनात कमी बोलायची नाही, मला द्यायची नाही, तुम्हाला घ्यायची नाही. त्याला का GST लागत नाही, टॅक्स लागत नाही. वडिलांनी निर्णय घेतला प्रभाकर दादा की आपण एक 4 व्हीलर घेऊन टाकू. आता 4 चाकी घेऊ, 10-12 लाखापर्यंत मिळून जाईल. वडील जातात शोरूममध्ये, 4 चाकी बुकिंग करून येतात. तेवढ्यात मुलाचा फोन येतो कॉलेजमधून, बाबा मेडिकलची एंट्रन्स पास झालो मी, यावर्षी माझं मेडिकलला ॲडमिशन होणार. वडील म्हणतात किती खर्च येईल रे? अंदाजे 40-50 लाख रुपये येईल बा. आता मुलाचं स्वप्न आहे डॉक्टर व्हायचं आणि वडिलांचं स्वप्न आहे गाडी घ्यायची. वडील नेमकं कोणाच्या स्वप्नाला प्राधान्य देतील? स्वतःच्या का मुलाच्या? कोणाच्या? मुलाच्या स्वप्नाला. वडील स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवतात, पण मुलाच्या स्वप्नाकरता स्वतःच्या स्वप्नाचा त्याग करतात. ऐसी कळवळ्याची जाती जाती, ऐसी कळवळ्याची जाती जाती, ऐसी कळवळ्याची जाती जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करीला भावीना प्रीती, करीला भावीना प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. ऐसी कळवळ्याची जाती जाती, ऐसी कळवळ्याची जाती. ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावीना प्रीती, करीला भावीना प्रीती, करीला भावीना प्रीती. ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावीना प्रीती, करीला भावीना प्रीती.
कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, लाभाविन प्रीती करी जाती ऐसी कळवळ्याची, कळवळ्याची जाती लाभाविन प्रीती करी ऐसी जाती, कळवळ्याची जाती ऐसी प्रीती करी लाभाविन. लाभाशिवाय प्रेम करणारी जाती. जाती म्हणजे स्वभाव. जाती म्हणजे दाखल्यावरची जात नाही. जाती म्हणजे स्वभाव. जे गुणधर्म तुमच्या रक्तात आलेले आहेत त्याला म्हणतात तुमचा स्वभाव आणि त्याला म्हणतात तुमची जात. म्हणून जगद्गुरू म्हणतात माझी ये जातीचे मज भेटो कोणी. माझ्या स्वभावाचे माणसं मला भेटावेत की जे परमार्थ करावेत, जे संतांच्या सेवेत असावेत, ती मंडळी मला भेटो. वडीलधाऱ्यांच्या रक्तात असतंय काय? लेकरांचं संगोपन. लेकरांबद्दल कोणी किती वाईट सांगू द्या, पण वडीलधारे म्हणतात आज जरी वाईट वागत असलं तरी उद्या तो सुधारेल गड्या. अनंत अपराध आमचे पोटामध्ये स्वीकारतात. जगाच्या बाबतीत मी एक वाक्य सांगत असतो. ज्या जगाचा विचार करतो ना आपण, ते जग आपल्याला अजिबात स्वीकारत नाही. जग फक्त आपल्याला चुकीचं ठरवण्याची संधी शोधते. हा माणूस कसा चुकीचा आहे हे हेतू पुरस्कार जग त्याची संधी शोधत असतं. तुम्ही 100 वेळा चांगलं वागले आणि एकदा चुकले तर जग म्हणतं हा माणूसच चुकीचा आहे. जगानं कर्णाच्या बाबतीत कर्णाचं दान कुठं पाहिलं, कर्णाचं शौर्य पाहिलं नाही. कर्णाचं चाक कधी चिखलात फसतंय याकडे जगाचं लक्ष लागून होतं. वाक्य फार छान आहे. 100 वेळा तुम्ही बरोबर आले, एकदा चुकले, जग म्हणतं हा माणूस चुकीचा आहे. 100 वेळा तुम्ही चुकले आणि एकदाच बरोबर आले तर घरातील वडीलधारे म्हणतात आमचं लेकरू बरोबर आहे. विठाला 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 ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. हा त्याग जो आहे, हे समर्पण जे आहे, त्यामुळेच वेदानं पहिले पूजेचा मान दिला मातृदेवो भव, दुसऱ्या पूजेचा मान दिला पितृदेवो भव, तिसऱ्या पूजेचा मान दिला अतिथी देवो भव आणि चौथ्या पूजेचा मान दिला आचार्य देवो भव. 4 दैवतांची पूजा करा. मंदिरातील परमात्मा आपल्याला प्रसन्न होतील. नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. आपल्या प्रपंचामध्ये दुःख येणार, पण या दुःखामध्ये जर भगवंत बरोबर असावेत असं वाटत असेल तर नित्य आणि नित्य वडीलधाऱ्यांची सेवा करा. माझ्या माता द्रौपदीनं वडीलधाऱ्यांची सेवा केली. दारावर आलेल्या अतिथीचा सन्मान केला. सर्वांशी नम्रतेनं राहिल्या, अतिनम्रतेनं राहिल्या, सेवा केली. शेवटी वनवासामध्ये सुद्धा विश्वाचा मालक सोबत राहिला. पाहते पांडवा अखंड वनवासी, पाहते पांडवा अखंड वनवासी, पाहते पांडवा पाहते पांडवा अखंड वनवासी. परी त्या देवासी आठवीती, परी त्या देवासी आठवीती, आठवीती. पाहते पांडवा अखंड वनवासी, पाहते पांडवा अखंड पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. वनवासात होते पांडव तरी भगवान परमात्मा सोबत होते. त्याचं कारण अंतःकरणातील सेवाभाववृत्ती. म्हणून मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव 4 दैवत आहेत. यांची पूजा वेदानं सांगितली. भगवान परमात्मा सदैव आपल्या सोबत राहतील. विठ्ठला 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 विठ्ठला. काही
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा गोड असा 3 चरणाचा अभंग आपण आजच्या सेवेकरता घेतलाय. आपल्या मानवी जीवनामध्ये संत महापुरुषांनी तुमच्या माझ्या संसारामध्ये सुखाचा आनंदाचा जो सिद्धांत या जगासमोर ठेवला तो सिद्धांत फार व्यापक आहे. माऊलींचे या जगावरती तुमच्या माझ्यावरती फार उपकार आहेत. प्रभाकर दादा 700 वर्षापूर्वी ज्ञानाची जी परंपरा होती ती संकुचित होती. एक गुरु आणि एक शिष्य ही परंपरा 700 वर्षापूर्वी होती. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष बळला गोरक्ष बोळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवाचा ज्ञानदेवाचा शोधविले. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रनाथ महाराज. मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला. श्री गुरु गोरक्षनाथ महाराज त्यांचे मुख्य शिष्य. गोरक्ष वळला गैनी प्रती. गैनीनाथ महाराज त्यांचे शिष्य. गैनीनाथ महाराज पुढे गुरु झाले. श्री गुरु गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज हे मुख्य शिष्य. परत श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज गुरु झाले आणि ज्ञानदेवसार शोधविले. मग आता माऊलींपर्यंत ही परंपरा आली. गुरु शिष्य गुरु शिष्य गुरु शिष्य. मग माऊलींनी पुढे एक मुख्य शिष्य घ्यायला लागत होतं ना. माऊलींनी शिष्य घेतला नाही. एक गुरु एक शिष्य ही परंपरा थांबवली, खंडित केली. उघडोनी वेदार्थाचा ठेवा उघडोनी वेदार्थाचा ठेवा उघडोनी वेदार्थाचा ठेवा उघडोनी वेदार्थाचा ठेवा केला तरणोपाय केला तरणोपाय केला तरणोपाय जीवा केला तरणोपाय केला तरणोपाय केला तरणोपाय जीवा ऐसा समर्थ ज्ञानदेव ऐसा समर्थ ज्ञानदेव हो केला तरणोपाय केला तरणोपाय केला तरणोपाय जीवा ऐसा समर्थ ज्ञानदेव ऐसा समर्थ ज्ञानदेव माझ्या ज्ञानदादानं जे गुह्य ज्ञान होतं ते गुह्य ज्ञान प्रगट केलं. या विश्वाला शिष्य नाही बनवलं तर या विश्वाला संत बनवलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले प्रगट गुह्य बोले रामा जनार्दनी राम जनार्दनी पायी तकची देविले आरती ज्ञान राम
प्रगट गुह्य बोले. प्रगट जे गुह्य होतं ते प्रगट केलं आणि उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. सोपं ज्ञान आहे. पूर्वीच्या काळामध्ये उद्धाराची जी परंपरा होती ती संकुचित होतं. कोणी योग मार्गाने जायचं, कोणी यज्ञ मार्गाने जायचं, कोणी ज्ञान मार्गाने जायचं, कोणी कर्म मार्गाने जायचं. पण माऊलींनी सोपं सूत्र शोधलं आणि ते सूत्र आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी रे. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी रे. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी रे. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी. रामकृष्ण नामे दोन्ही साजे. रामकृष्ण नामे दोन्ही साजे. रामकृष्ण नामे दोन्ही साजे. रामकृष्ण नामे दोन्ही साजे. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी रे. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी रे. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी रे. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी. रामकृष्ण नामे दोन्ही साजे. रामकृष्ण नामे दोन्ही साजे. रामकृष्ण नामे दोन्ही साजे. रामकृष्ण नामे दोन्ही साजे. हृदय मंदिरी स्मरा करे. मंदिरी स्मरा हृदय मंदिरी स्मरा करे. आपुली आपण करा सोडवन. आपुली आपण करा सोडवन. आपुली आपण करा सोडवन. आपुली आपण करा सोडवन. पुरी आपण करा सोडवण. आपुली आपण करा सोडवण. आपुली आपण करा सोडवण. आपुली आपण करा सोडवण. हो रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी रे. हो हृदय मंदिरी स्मरा करे. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजे रे. हृदय मंदिरे. हृदय मंदिरी स्मरा करे. स्मरा करे. स्मरा करे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला मला परमार्थामध्ये बीज मंत्र सांगतात. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी. राम आणि कृष्ण हे दोन्ही नावं साजिरी आहेत, सुंदर आहेत, गोड आहेत. भगवान परशुरामचंद्रजींचं नामस्मरण कुणी केलं? भगवान परशुरामचंद्रजींचं नामस्मरण करणारी विभूती आजही आहेत. प्रत्येक गावामध्ये त्यांचं मंदिर आहे. माझ्या हनुमानजी महाराजांनी भगवान परशुरामचंद्रजींचं नामस्मरण केलंय. ते आजही नामस्मरण करतात. हे दुःख भजन मारुती नंदना सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार
दुखियों के तुम भाग्य विधाता, सिया राम के काज सवारे, सिया राम के काज सवारे। ओ मेरा कर उतार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती माझ्या शबरी मातेनं भजन केलं दादा, शबरी मातेनं भजन केलं, वानरांनी भजन केलं, हनुमानजी महाराजही भजन करतात. मालकाचं मंदिर आहे अयोध्येमध्ये. अयोध्येमध्ये 22 तारखेला आता भगवान परशुरामचंद्रजी स्थापित होतात. रामलल्लाजींचं आगमन होते की जशी माझ्या शबरी मातेनं वाट पाहिली, 1.5 युग वाट पाहिली, आश्रमात या कधी रे येशला, रामा रघुनंदना. शबरी मातेनं वाट पाहिली, त्याप्रमाणे भारतीवासींनी वाट पाहिली. तमाम भारतीय जनता भगवान परशुरामचंद्रजींचं मंदिर बाबा ही वाट पाहत होती. 550 वर्ष वाट पाहिली आणि प्रतीक्षा संपली. आता 22 जानेवारीला भगवान परशुरामचंद्रजींची मूर्ती स्थापना आहे, आगमन होत आहेत. 22 जानेवारीला आपल्या घरी साडा संमार्जन असावं, दारात गुढी उभारावी, नवीन वस्त्र परिधान करावेत, भगवान परशुरामचंद्रजींच्या प्रतिमेचं पूजन करावं, भगवान परशुरामचंद्रजींना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. दिवाळीचा सण जसा आनंदात उत्साहात साजरा करतो आपण, तसे त्या दिवशी 22 जानेवारी म्हणजे ही भारत देशाची दिवाळी आहे दादा, दिवाळीचा सण. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे प्रभु राम आए. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे प्रभु राम आए, मेरे प्रभु राम आए, मेरे प्रभु राम आए, मेरे प्रभु राम आए.
कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकारी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचे भजन संत श्रेष्ठ मीराबाई महाराजांनी केलं, पण त्याकरता हृदयामध्ये मंदिरासारखं वातावरण असावं. मंदिर, मंदिर या शब्दाचा अर्थ सांगू आपल्याला. मंगलता, दिव्यता आणि रम्यता. मंगलता, दिव्यता आणि रम्यता जिथे असतात त्याला मंदिर असे म्हणतात. विठ्ठला 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 पुंडलिक वरदा अंतःकरणामध्ये तेवढी शुद्धता, तेवढी पवित्रता, तेवढी मंगलता, तेवढी दिव्यता आणि रम्यता निर्माण व्हावी, तेव्हा भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये येऊन वास्तव्य करतात. येऊनी गोपाळ तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवणी गोपाळ राही तिथे. चित्त करारे निर्मळ तेव्हा गोपाळ येवणी राही तेथे. तुका म्हणे चित्त निर्मळ असावं. प्रपंचामध्ये ज्याची गरज आहे ते असावं, शरीरामध्ये ज्याची गरज आहे ते असावं, आणि भजनामध्ये परमार्थामध्ये ज्याची गरज आहे ते असावं. प्रपंचामध्ये पाहिजे वित्त, शरीरामध्ये पाहिजे पित्त, आणि परमार्थामध्ये पाहिजे चित्त. विठ्ठला विठ्ठला चित्ताची शुद्धता झाली की भगवान परमात्मा येतात. अंतःकरण शुद्ध असं. भगवान परशुरामचंद्रजींचं जीवन, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं जीवन शुद्ध आहे आणि दिव्य आहे. प्रभाकर दादा ज्यावेळी रामायणामध्ये युद्ध संपलं, अण्णासाहेब पाटील युद्ध संपल्यावर सगळा परिसर असा ओस पडला. प्रेताचे प्रेत पडलेले, रक्तानं माखलेली भूमी, ओस झाला तो परिसर सगळा. भगवान प्रभू रामचंद्रजी उद्विग्न झाले की काय आपल्या हातनं हे पाप घडलं. युद्ध झालं, उद्विग्न झाले, एकटक शून्यात एकांतात जाऊन बसले. रावणाचा मृतदेह पडलेला, धारातीर्थी पडलेले ते योद्धे, आणि मंदोदरी माता आल्या. 5 पतिव्रतांमध्ये एक सर्वश्रेष्ठ पतिव्रता मंदोदरी माता. मंदोदरी माता आल्यावर त्यांनी पाहिलं आपलं कुंकू पुसलाच, आपले मालक धारातीर्थी पडलेत. मालकाच्या देहाचं दर्शन घेतलं. मंदोदरी मातेनं तिथं आल्यावर विचारलं, माझ्या मालकाला ज्यांनी मारलं ती कुठे, मला त्यांना भेटायचं. वानरांनी सांगितलं प्रभू बसलेले, जा. प्रभू बसलेले होते. सायंकाळची वेळ झालेली, सूर्यास्ताला गेलेला. मंदोदरी माता अशा पाठमोरे आल्या. पाठीमागून कोणीतरी भगिनी आली आहे असा भास प्रभूला झाला, आणि त्या भगिनीची सावली पडल्याबरोबर प्रभू उठले. मागे वळून पाहिलं तर मंदोदरी माता आहे. माते प्रणाम, आपल्याला प्रणाम माते. प्रभू बोलतात, माते मला आपलं कुंकू पुसायचं नव्हतं, माझी इच्छा नव्हती. तुमच्या मालकाने मला भाग पाडलं.
मला क्षमा करा, माझ्याकडनं अन्याय झाला, अपराध झाला, क्षमा असावी. विश्वाचे मालक या. मंदोदरी माता प्रभूकडे पाहतात, वंदन करतात. प्रभूजी वंदन आहे, मी तुम्हाला दोष द्यायला आले नाही, तुमच्यावर सूड उगवायला आले नाही, तुम्हाला शिव्या शाप द्यायला आलेच नाही. मग मी विचार करते की या विश्वामध्ये माझ्या मालकाला परास्त करणारा अजून कोणी जन्मालाच आलेला नव्हता. माझ्या मालकाला जो देह पडला, या मालकाला 4 विद्या 64 कला प्रसन्न होत्या. 33 कोटी देव ज्यांनी जर्जर करून टाकले होते. आजपर्यंत पराभव नावाचा शब्द माझ्या मालकाच्या यादीत नव्हता. एवढा सामर्थ्यवान असणारा माझा मालक आज पराभूत झाला. आणि माझ्या मालकाला ज्याने पराभूत केलं, मला त्या विभूतीला भेटायचं होतं. प्रभू बोलतात, तुम्हाला भेटून काय वाटलं, काय निष्कर्ष काढला? मंदोदरी माता म्हणतात, प्रभू तुम्ही दिव्य आहात. माझ्या मालकाकडे एवढ्या सगळं असताना देखील माझ्या मालकाचं समाधान झालं नाही. मी स्वतः मंदोदरी माता 5 पतिव्रतांमध्ये एक पतिव्रता, सोबत असताना देखील परस्त्रीवर ज्याची वाईट नजर गेली, आणि ती वाईट नजर गेल्यामुळे हा सगळा संहार झाला. माझ्या मालकाचं अधःपतन झालं. माझ्या मालकाच्या नजरेमध्ये परस्त्रियांचा सन्मान नाहीये. पण मी आल्याबरोबर तुम्ही माझ्या सावलीचा सुद्धा स्पर्श सहन केला नाही. तात्काळ उठले. ज्याला माता भगिनी आणि माता भगिनींविषयी खरोखरच आदर वाटतो, त्यालाच मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रजीच म्हणतात. तुम्ही सामर्थ्यवान आहात प्रभू. जरी सामान्य वेश घेऊन तुम्ही इथं आलात ना, मनुष्य देह धारण करून आलात ना, तरी तुमच्या अंतःकरणातली जी नम्रता आहे, त्या नम्रतेला हे विश्व नेहमी वंदनच करणार. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरे स्मराका, हृदय स्मराकारे, हृदय मंदिरे स्मराकारे. अंतःकरणामध्ये तेवढी दिव्यता असावी, तेवढं पावित्र्य असावं. मग जर आपण भजन केलं तर आपल्याला या संसार बंधनातनं मुक्तता मिळणार. बंधन म्हणजे काय? संसार बंधन. माऊलींना बंधन हा शब्द ममत्वानं अपेक्षित आहे. माऊलींना बंधन म्हणजे बांधून ठेवणं असं नाही. आपण सगळे संसार बंधनामध्ये आहोत. वैभव दादा, ते बंधन आहे मायेचं, ते बंधन आहे व्यापाचं, ते बंधन आहे वासनेचं. प्रत्येक जण इथं बसलाय, पण प्रत्येकाला ओढ लागली घरची, त्याला काय म्हणतात? बंधन. नाहीतर मग चला माझ्याबरोबर भेटत, आज पुण्यतिथी, आजपासून पुण्यतिथी सप्ताह सुरू होते, याल का? तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही चला पुढं, आम्ही आलोच. याला बंधन म्हणतात. प्रपंचाच्या ममत्वानं जे जोडलं जाणं आहे त्याला म्हणतात बंधन. विठाला 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 आणि जन्माबरोबरच आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरी रूपा, तेची झाले अंगे हरी रूपा, तेची झाले अंगे हरी रूपा. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरी रूपा, तेची झाले अंगे हरी रूपा, तेची झाले अंगे हरी रूपा. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरी रूपा, तेची झाले अंगे हरी रूपा. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरी रूपा, तेची झाले अंगे हरी रूपा, हरी रूपा, हरी रूपा, हरी रूपा. जन्माला आल्याबरोबर आपल्या सोबत आलं ते बंधन.
आणि या बंधनामध्ये राहून आपल्याला आपलं कार्य पूर्ण करायचे. आपण या बंधनातनं मुक्त व्हाल याकरता भगवंताचं भजन रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी. आपण जर भजन केलं तर आपली मुक्तता होणार. अभंगाचं दुसरं चरण. आपुली आपण करा सोडवणा, 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 आपुली आपण करा सोडवणा. संसार बघायला तोडावे गे, संसार बघायला तोडावे गे, आपुली आपण करा सोडवणा, आपुली आपण करा सोडवणा, संसार बघायला तोडावे गे, संसार बघायला तोडावे गे, आपुली आपण करा सोडवणा, आपुली आपण करा सोडवणा, आपुली आपण करा सोडवणा, संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे, आपुली आपण करा सोडवणा, संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे, तोडावे गे, तोडावे गे. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गी. विडोबार कुमाई जय जय विठोबार रघुमाई, विठोबार रघुमाई, विठोबार कुमाई, विठोबार रघुमाई, जय जय विठोबार रघुमाई, जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, हरी जय जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई. हरि हरि विठोबार कुमाई, जय. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गी. या परिसरामध्ये कुठेही कीर्तन असू द्या, आमचे जीवलग मित्र अण्णासाहेब पाटील दिघे तळीगाव विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान संचालक आहेत. अण्णासाहेब पाटील कुठेही कीर्तन असू द्यात, रंधाळे महाराजांचं ते हा सगळ्यात मोठा जो हार आहे तो हार स्वखर्चानं ती घेऊन येतात आणि हार घालूनच जातात. पार महाराष्ट्रात अनेक माणसं पाहिली, पण अण्णासाहेब पाटलासारखा माणूस मी नाही पाहिला. एवढा मोठा हार आणि एवढं मोठं प्रेम, हे वारकरी संप्रदायावरचं प्रेम. हे रंधाळे महाराजांना हार घातला म्हणजे माझ्यावरचं प्रेम नाही, तर माऊली ज्ञानोबारायांवरचं प्रेम आहे, हे जगद्गुरूंवरचं प्रेम आहे, हे सद्गुरू गंगागिरीजी महाराजांवरचं प्रेम आहे, हे गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांवरचं प्रेम आहे आणि श्रद्धा आहे.
अण्णासाहेब पाटलांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. या तळेगावमध्ये कोणी वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी येऊ द्यात, अगदी नामांकितांपासून सामान्य सर्वांपर्यंत कोणताही भेद न ठेवता सर्वांना सारखाच आहार असतो. अण्णासाहेब पाटलांना धन्यवाद. आमचे मित्र संतोष भाऊ दिघे पाटील आपल्यालाही धन्यवाद आहे. सोमनाथ दादा आणि रामनाथ दादांनी खूप छान नियोजन केलं. 10-5 मिनटामध्ये आपण समारोप करूयात, कारण कार्यक्रमाची संपण्याची वेळ 12 वाजता होती. आपण 12 वाजून पुढे गेलोत बरेच. 10-5 मिनटामध्ये आपण अभंगाचा समारोप पाहूयात. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. माझ्या ज्ञानराज माऊलींनी 700 वर्षापूर्वी हे संसार बंधन पाहिलं आणि त्याच वेळी प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीना तिन्ही लोक आनंदे भरीना तिन्ही लोक त्रैलोक्य मी आनंदानं भरेल ही प्रतिज्ञा केली आणि माऊलींनी बीज मंत्र दिला. वयाची 22 वर्ष माझ्या ज्ञानराज माऊलींनी तुमची माझी सेवा केली दादा. आणि सेवा करत असताना अंतःकरणामध्ये जो नामस्मरणाचा जिव्हाळा आहे तो मात्र टिकून ठेवला. वयाची 22 वर्ष झालीत. ज्ञानदादांनी संजीवन समाधीचा निर्णय घेतला. त्यावेळी विश्वाचे मालक आदरून गेले. भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्मा आदिशक्ती रुक्मिणी आई साहेबांना म्हणतात, रुक्मिणी अगं ज्ञानदादाला संजीवन समाधी घ्यायची आहे. अनेक योगी पाहिलेत, पण या विश्वामध्ये असा योगी मी पाहिला नाही की ज्या योग्याला अजिबात अहंकार नाही. रुक्मिणी ज्या योग्याने म्हणावं, हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणाची जाहला. त्रास देणाऱ्यांना या योग्याने म्हणावं, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. काय योग्य आहे. विश्व आदरलं दादा. श्री गुरु निवृत्तीनाथ दादा जे प्रवृत्तीवर नव्हते कालपर्यंत ते आज मात्र आदरून गेले. विश्वमाऊली ज्ञानोबाराय समाधीस्थ होतात, नामदेवरायांकडे जातात. नामदेवा, हे नामदेवा, अरे ज्ञानदाताला काही समजवून सांगा, त्यांना समाधी घ्यायची म्हणतायत ते. नामदेवराय म्हणतात, माझा नाईलाज आहे. माऊलींचा जो निर्णय असेल तो निर्णय माऊलींच्या निर्णयाच्या पुढे कुणी काही बोलणार नाही दादा. त्यांचा निर्णय आणि निर्धार पक्का आहे. त्यावेळी श्रीगुरु निवृत्तीनाथ दादा मात्र म्हणतायत की आज दुःख आहे. कालपर्यंत आई वडील सोडून गेले पण दुःख नव्हतं, कारण जगाची सावली आणि विश्वाची माऊली आमच्या बरोबर होती. माय बापे आम्हा त्यागी गेले जेव्हा तेव्हाही संकटे आलीच नाही. नामा म्हणे देवा पेटला पाषाण, नामा म्हणे देवा पेटला पाषाण. करा समाधान निवृत्तीचे. निवृत्तीनाथ दादाकडे भगवान पांडुरंग परमात्मा जातात, त्यांचं सांत्वन करतात आणि दादाला घेऊन माऊलींकडे जातात. माऊलींचे हात पकडतात दोन्ही. एका बाजूने भगवान पांडुरंग परमात्मा, एका बाजूने श्री गुरु निवृत्तीनाथ दादा आहे. देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर समाधीसी. नदीची आमासा घातले माझवाण,
तैसेची जनपण कालवाले. दाही दिशा धुंद झाल्या. सूर्योदयाच्या वेळी सूर्यास्ताच्या वेळी ज्यावेळी दिशा प्रफुल्लित असतात पवित्र असतात, पण आज मात्र ते पवित्र दिशांचं निघून गेलं. गगनामध्ये पाहावं तर गगनही दिसेनात. दाही दिशा धुंद उदया असता माझी, तैसेची गगन कालवले. जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. माझ्या ज्ञानदादानं ज्ञानेश्वरी समोर ठेवली. 10 दिशा धुंद झाल्या. 3 वेळा ज्ञानेश्वरीला वंदन केलं. माझ्या ज्ञानदादानं डोळे बंद करून घेतले. 3 वेळा जेव्हा जोडिले दोन्ही कर, झाकी येले डोळे ज्ञान देवे. माझे ज्ञानदादा विश्वाच्या मालकाला म्हणतात, ज्ञानदेवा म्हणे आता सुखी केले देवा, पाद पद्मी ठेवा निरंतर. भीम मुद्रा डोळा निरंजनी देख, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेवा. नामदेवराव वर्णन करतात, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. विश्वाचे मालक आहे, त्यांना नामदेवरायांनी बाप म्हणावं. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. वारकरी मंडळी हळहळून गेली. वारकऱ्यांचा आक्रोश होत होता की अरे आज या विश्वामध्ये आनंद पेरणारी विभूतीच नेमकं आनंद घेऊन चालली. देवा ज्ञानदादाला थांबवा देवा. ज्यांच्या मुखामध्ये इतका गोडवा आहे की शत्रूलाही ज्यांच्यावर प्रेम करावं वाटतं असं व्यक्तिमत्व म्हणजे माझे ज्ञानदादा आहे. ही वारकरी म्हणत होती, देवा या विश्वामध्ये ज्यांनी आनंद निर्माण केला, ज्ञानदादा चालले म्हणजे तो आनंदच चालला. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती. वाघाची लीलानी कपाळी टिळा, तू उजेड अंधारासाठी. बनक भीतीची नवती भवती, आभाळ रे माझ्या पाठी. सोडोनी किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला. माझा आनंद 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 हरपला. विश्वातला आनंद मात्र दूर निघून जात होता. माझे ज्ञानदादा ज्यावेळी संजीवन समाधिस्थ होतात त्यावेळी या विश्वामध्ये त्यांनी निर्माण केलेला जिव्हाळा मात्र ही या विश्वाला प्रासादिक रूपानं देतात. हा जिव्हाळा ज्ञानराजा सांगतात. अभंगाचं शेवटचं चरण. ज्ञानदेवा ज्ञानी राम कृष्णे माळा, ज्ञानदेवा ज्ञानी राम कृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा, ज्ञानदेवा ज्ञानी राम कृष्ण माळा, ज्ञानदेवा ज्ञानी राम कृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा. हृदयी जीवाती मोती राया, हृदयी जीवाला ती मोती राया. आपोली आपण करा सोडवण, आपोली आपण करा
सोडवण आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे तोडावे गे तोडावे गे तोडावे तोडावे गे तोडावे तोडा संसार बंधन तोडावे 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 संसार बंधन तोडावे तोडावी संसार संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे संसार बंधन संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे आनाम्याची खीर चाकतो खोवाची पुरे राखीतो पुरंदराचा परमात्मा पुरंदराचा परमात्मा वाली कामागीचा कानडा राधा पंढरीचा कानडा राधा पंढरीचा कानडा राधा पंढरीचा कानडा राधा पंढरीचा संसार बंधन संसार बंधन तोडा संसार बंधन तोडावेगी 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 सुर की नदियाँ हर दिशा से सुर की नदियाँ हर दिशा से बह के सागर में मिले बादलों का रूप लेकर बादलों का रूप लेकर बरसे हल्के 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 वो मिले सुर मेरा तुम्हारा मेरे सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा